मित्रांनो, आय लव्ह यू मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम म्हणणे ठीक आहे, पण कधी आपण या गोष्टीचा विचार केलाय का की महाराष्ट्रात राहणाऱ्या 2.25 कोटी मुस्लिमांच्या भावना मराठीमध्ये व्यक्त करणारे किमान एक प्रभावशाली दैनिक, एक मराठी वाहिनी किंवा एक यूट्यूब चॅनल आपण गेल्या 77 वर्षात उभे करू शकलेलो नाही हे सत्य नव्हे काय? याचा परिणाम असा झालेला आहे की मीडियाच्या क्षेत्रात आपण फार मागे पडलेलो आहोत. इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये आपली बाजू प्रभावशालीपणे मांडण्याची पात्रता सुद्धा आपण गमावून बसलेलो आहोत. रोज रोज अनेक वाहिन्यांवर आपण मुस्लिम धर्मगुरूंचा होणारा पान उतारा, याची देही याची डोळा पाहतोय. आश्चर्य म्हणजे रोज रोजच्या अपमानाला कंटाळून देवबंद इस्लामी विद्यापीठाचे प्रमुख मौलाना मुफ्ती मुहम्मद अय्यूब कासमी नोमानी यांनी 14 एप्रिल 2017 रोजी अशी दुर्दैवी घोषणा केली की उलेमांनी कुठल्याही वाहिनीवर जाऊन इस्लामची बाजू मांडू नये. त्यांचा हा फतवा कोणी मानत नाही ही गोष्ट वेगळी, पण हा काय उपाय झालाय? वास्तविक पाहता मास मीडिया सारखा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या प्रशिक्षित अँकर आणि महिला अँकर समोर कमी शब्दामध्ये कमी वेळामध्ये आपली बाजू प्रभावशालीपणे मांडणारे लोक तयार करण्याची देवबंदचीच नव्हे तर समस्त मुस्लिम समाजाची जबाबदारी होती. 2.25 कोटी मुसलमानांमधून महाराष्ट्रात 150 लोकही तयार आपण करू शकलेलो नाही. याची कोणाला काळजी आहे का? मुस्लिमांना स्वतःच्या गुणवत्तेवर भरोसा नाही काय? माझ्या या विश्लेषणावर जरूर विचार करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. व्हिडिओला लाईक, कॉमेंट, शेअर करा आणि महाराष्ट्र टुडे या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.